ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। नेरूळ भागातील स्टेट बँक ऑफ इंडिया व डीबीएस या दोन बँकांचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला नेरूळ पोलिसांनी 24 तासात अटक केली। विशाल रोशन सिंग राय असे त्याचे नाव असून त्याने गेल्या रविवारी रात्री 2 एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याच्या हाती पैसे लागले नव्हते। त्यामुळे त्याने एका एटीएम मधील सुरक्षा रक्षकाचा मोबाईल फोन घेऊन पलायन केले होते। आरोपी विशाल हा डोंबिवली मानपाडा भागात राहत असून 7वी पर्यंत शिक्षण झालेला विशाल हा काहीही कामधंदा करत नाही। तो अशाच प्रकारच्या चोऱ्या करत असल्याचे चौकशीत आढळून आले आहे। गत रविवारी मध्यरात्री त्याने नेरूळ सेक्टर 21 मधील SBI व DBS या दोन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला ते फोडता आले नाहीत। मशीन फोडताना चेहरा CCTVत दिसू नये यासाठी चोरट्याने तोंडावर रुमाल घेतल्याचे तसेच CCTVची दिशा बदलल्याचे आढळून आले। एटीएम फोडल्याने त्याने सुमारे 2.25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याने नेरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांच्या सूचनेनुसार सपोनी सचिन ढगे व निलेश शेवाळे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे नेरूळ परिसरातील CCTV फुटेजची पाहणी केली। आरोपी विशालची त्याद्वारे माहिती मिळवली। दुसऱ्या दिवशी नेरूळमधील DY पाटील स्टेडियमजवळ विशाल आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे सखोल चौकशी केली। त्यावेळी त्यानेच एटीएम फोडल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी त्याच्याकडून सुरक्षा रक्षकाचा चोरलेला मोबाईल फोन हस्तगत केला आहे। या चोरट्याकडून अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत।